आणि मी माझा मतदारसंघ सोडून, माझा तालुका सोडून मी कुठं जात नाही. माझा मतदारसंघ, माझा तालुका आहे, मी इथंच आहे. काहींना वाटतंय 2029 तर त्यांना पण मी परत अजून ठासून सांगतो, त्यांना अजून ठासून सांगतो की 2029ची स्वप्न जावळीमध्ये बघू नका. शेवटी या मतदारसंघांच्या पुनर्रचना करणारा सगळ्यांचा एकच बॉस आहे, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळं कसे मतदारसंघ करायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला सोय करून पाहिजे असेल तर मला येऊन भेटा, मी तुमची आमच्या साहेबांकडनं, देवेंद्रजींकडनं सोय करून देतो. पण गरज नसताना मला जर डिवचलं आणि माझ्या जर नादाला लागला फोन तर मी सुद्धा छत्रपतींची अवलाद आहे, लक्षात ठेवा. मी काय कुठला लुंग्या सुंग्या मी पण नाही. सदाभाऊंनी सांगितलं, आता सदाभाऊंची मला वाटतं थोडी माफी आम्हीच मागितली पाहिजे सातारकरांनी, कारण भाऊ म्हटले ती वस्तुस्थिती आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये सदाभाऊंच्या विरोधात 36 गावातनं मतदान करा म्हणून आबोसे महाराजांनीच करायला लावलं आणि तिकडनं आम्ही राष्ट्रवादीला ताकद देऊन ते आता आमच्यावरच बोलायला लागले आणि त्या नेत्यांना आम्ही निवडून आणलं. आता ठीक आहे भाऊ, झाली चूक आमची त्यावेळेला आमच्या वडिलांची, काय करायचं. आता वडील नाहीत पण आम्ही आता त्यांच्या वतीनं मी माफी मागतो की पुढे जाऊन असं आमच्यावरच गेम होणार होती की आम्हाला पण कुणाला माहित नव्हतं. ज्यांना आपण साथ देतोय, ज्यांना आपण सत्तेत आणतोय ते 5, 10, 15 वर्षांतर आपलाच काटा काढायची भाषा करणार आहेत हे आम्हाला माहित नव्हतं. पण झालं आता आम्ही पक्ष म्हणून पवार साहेबांवरचं त्यावेळेचं प्रेम, पक्षाची निष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही मानून केलं. पण आता काय, जाऊ दे. शेवटी तुम्हाला पण माहित आहे दुनिया ही गोल आहे, फिरून सगळं चक्र तिथंच येतं. कुठं ना कुठं परतफेड भाऊ करायलाच लागते, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे बघू वेळ आल्यावर परत काय असं ते कुणाला वेळ चुकत नाही आणि कुणाला काय नाही. परमेश्वरानं सगळ्यांना इथं पृथ्वी तळावर संधी ही दिलेलीच आहे. आज ना उद्या कोण ना कोण जे म्हणजे सुपात आहे ते जात्यात येत नाही आणि जात्यात आहे ते सुपात असं आहे. त्यामुळं कधी ना कधी कोण ना कोण कुठं ना कुठं सापडतं.